आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठा फेरबदल करत आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले अमित साटम यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे। पण अमित साटम नेमके कोण आहेत? त्यांचा महापालिका निवडणुकीत भाजपला कसा फायदा होईल? जाणून घेऊया। साटम यांनी गेली अनेक वर्ष पश्चिम उपनगरात नगरसेवक आणि आमदार म्हणून काम केलं असून सलग 3 वेळा विधानसभेसाठी निवडून येत त्यांनी भाजपची बाजू विविध व्यासपीठांवर आक्रमकपणे मांडली आहे। नागरी प्रश्नांवरील त्यांचा अभ्यास आणि दमदार वक्तृत्वामुळे त्यांना नवीन जबाबदारीसाठी योग्य मानले जात आहे। 15 ऑगस्ट 1976 रोजी मुंबईत जन्मलेले अमित साटम हे 2014 पासून अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून सलग 3ऱ्या कार्यकाळात काम करत आहेत। त्यांनी मुंबई विद्यापीठातील मिठीबाई कॉलेज ऑफ आर्ट्समधून राज्यशास्त्र व समाजशास्त्र विषयात पदवी घेतल्यानंतर महात्मा गांधी मिशन्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च येथून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ही पदवी संपादन केली। शिक्षण, राजकीय अनुभव आणि संघटन कौशल्यामुळे त्यांच्यावर मुंबई भाजपला नवी दिशा देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे।